नमस्कार, मैं भीमराव लोनारे IBM TV9 न्यूज में मैं आपका स्वागत कर रहा हूँ। इस वक्त मैं संविधान चौक में हूँ और भारत बंद का असर नागपुर शहर में दिखाई दे रहा है। सभी प्रदर्शनकारी जो है संविधान चौक पे इकट्ठा हुए हैं और सुप्रीम कोर्ट ने जो SC ST के आरक्षण के वर्गीकरण को लेकर जो निर्णय दिया है उसके खिलाफ में ये प्रदर्शनकारी आंदोलन कर रहे हैं। सभी संगठनें ST SC OBC जो समाज है वो पूरे रास्ते पे उतरे हैं और प्रदर्शन कर रहे हैं। सभी लोग इंदिरा चौक, संविधान चौक पे इकट्ठा आके प्रदर्शन करते हुए दिखाई दे रहे हैं। क्या कहना है प्रदर्शनकारियों का वो हम आपको बताएंगे। आज भारत बंद हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या विरुद्ध जो सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला तो आर्टिकल 15(4) आणि 16(4) विरुद्ध जाऊन राहिलेला आणि एवढंच नव्हे तर आमच्या आरक्षणाला SC STच्या आरक्षणाला जो बगल दिल्या जात आहे ते संविधानाचं हनन आहे, आमच्या मूलभूत अधिकाराचं हनन आहे आणि स्वतः संविधानाने कबूल केलेलं आहे की तुम्हाला संसदेला जोही कायदा करायचा आहे तो बहुजनाच्या हितासाठी आणि बहुजनाच्या सुखासाठीच असावा, विरुद्ध असेल तर तो नूल आहे। आणि असा ज्या सुप्रीम कोर्टाला कोणताही अधिकार नाही SC ST आरक्षणाच्या विरुद्ध जाऊन निर्णय द्यायचा, तो आदेश नूल आहे, तो आदेश आम्हाला मंजूर नाही। मैं दिनेश अंडर सहारे, आज हम लोग माननीय सुप्रीम कोर्ट इनके निर्णय से असहमति बताते हुए भारत बंद के इस राष्ट्रव्यापी आंदोलन को समर्थन देने के लिए उत्तर नागपुर और नागपुर शहर की रिपब्लिकन जनता रास्ते पर उतरी है। आप सभी लोगों को जानकारी है कि माननीय सुप्रीम कोर्ट ने क्रीमी लेयर की शर्त लगाई और SC ST का वर्गीकरण उपवर्गीकरण कर समाज को विभाजित कर देश की भावना पैदा करने की कोशिश की। इस कुंठित मनुवादी सोच के खिलाफ आज देश की तमाम दलित, आदिवासी, OBC जनता एक होकर भारत सरकार से मांग करती है कि वे संसद में अध्यादेश लाकर इस काले कानून को रद्द करे। ज्ञानेश्वर काकडे, सेक्रेटरी राष्ट्रीय चर्मकार महासंघ नागपूर। सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे SC STच्या वर्गीकरणाच्या विरोधात, वर्गीकरण करण्याबाबत त्याच्या विरोधात आमचं हे आंदोलन आहे। त्याच्यामुळे SC STचा एकतेला फार मोठा धोका पोहोचलेला आहे। त्याचप्रमाणे जे क्रीमी लेअरचं सुतोवाच केलेला आहे सुप्रीम कोर्टाने ते सुद्धा अतिशय चुकीचं आहे। संविधानामध्ये SC ST साठी क्रीमी लेअरचे कोणताही मुद्दा बाबासाहेबांनी टाकलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे आमची मागणी आहे की संविधानामध्ये ठराव घेऊन हा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे तो निष्प्रभ करण्यात यावा आणि कोणत्याही राज्याने किंवा केंद्राने अशा प्रकारचं वर्गीकरण करू नये आणि क्रीमी लेअर लावू नये अशी आमची मागणी आहे। गोविंदराव कानोडे, राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रदेश सचिव। जो 1 ऑगस्टला जो निर्णय झालेला आहे त्याच्या विरोधामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बबनरावजी घोलप यांच्या नेतृत्वात पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे धरणे कार्यक्रम सुरू आहे आणि या निमित्तानं दौरे पण सुरू आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये। तरी यांचा निषेध म्हणून, या सरकारचा निषेध म्हणून आम्ही सर्व राष्ट्रीय चर्मकार संघ याच्या धरण्याच्या आंदोलनात उतरलेला आहोत। जय भीम, मी वर्षा सहारे। आता जे कोर्टाने निर्णय घेतला आहे तो आम्हाला मान्य नाही आहे। मान्य का नाही आहे? कारण तिथे आम्ही आपल्यामध्येच भांडण करू का? यांच्या या निर्णयामुळे आम्ही आपल्यामध्ये भांडण करू शकत नाही आणि हे जे निर्णय घेतलेला आहे त्याच्यात कुणाचा फायदा आहे? कोर्टाने निर्णय जरूर दिला आहे पण कोर्टाचा आहे का हा? दबाव कुणाचा आहे? सरकारचा दबाव असल्याशिवाय हा निर्णय घेता येत नाही।
त्यामुळे आजचं आंदोलन खूप जोरदार जिकडे तिकडे सुरू आहे. आज हे भारत बंद जे पुकारण्यात आलेलं आहे आंबेडकरी जनतेच्या वतीने ऑल ओव्हर इंडिया भारत बंद, तर हा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय दिलेला आहे हा संपूर्णपणे चुकीचा निर्णय आहे. आरक्षणातून आरक्षण ही गोष्टच योग्य नाही आहे आणि मान्य करण्यासारखी नाही आहे. कारण ऑलरेडी जे आरक्षण आहे त्या आरक्षणाचा फायदा कितपत आरक्षित जनतेला म्हणजे दलित जनतेला किंवा इतर जनतेला मिळालेला आहे याचं चिंतन मनन कोर्टाने करावं अशी आमची मागणी आहे. आणि हा अत्यंत चुकीचा आणि क्रूर असा निर्णय आहे आणि म्हणून आमचं ह्या कोर्टाच्या निर्णयाला पूर्णतः विरोध आहे. राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे मी मीना भागवतकर, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश अध्यक्ष, जे आमच्या जातीमध्ये जे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे त्या वर्गीकरणाचा आम्ही निषेध करतो. कारण की आम्ही जे आपण अनुसूचित जाती जमातीमध्ये जे आपण 59 जाती आहोत, आम्ही आतापर्यंत गुण्यागोविंदाने राहत होतो आणि त्याचबरोबर त्यांनी आम्हाला क्रिमिनल ॲक्ट लावलेली आहे जी आम्हाला अतिशय मान्य नाही आहे. त्या सर्व जे काही त्यांनी आता 2 ऑगस्टला जो काही त्यांनी कायदा पारित केलेला आहे वर्गीकरणाचा, मागे घ्यावं. जर हे मागे घेतलं नाही तर राष्ट्रीय चर्मकार महासंघ सुद्धा रस्त्यावर. मी किशोर सोमकर, अन्याय अत्याचार प्रतिकार संघटनेचा कार्यकर्ता आहेत. भारताच्या माननीय उच्च न्यायालयाने SC STच्या आरक्षणामध्ये जातीमध्ये वर्गीकरण करून समाजामध्ये फूट पाडण्याचे कार्य केलेले आहे. तसेच क्रिमिलेअरची अट आरक्षणामध्ये लागू केलेली आहे. हे अवैधानिक आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 341 प्रमाणे तिथे वर्गीकरण करण्याचे असं कोणतंच प्रावधान नाही. तरी माननीय उच्च न्यायालयाने जो बहुमताने निर्णय दिलेला आहे त्याच्या विरोधामध्ये आज भारत बंदचे आयोजन प्रत्येक आंबेडकरवाद्यांनी केलेलं आहे. त्या आंदोलनाला समर्थन करण्याकरता आम्ही आज या ठिकाणी धरणे प्रदर्शनाचा कार्यक्रम करीत आहोत. जय भीम. मैं रवि पाटिल. आज भारत बंदचे आव्हान SC ST OBC यांनी सर्व मिळून जो केलेला आहे, सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे क्रिमिलेअर आणि उपवर्गीकरण ह्याच्यामध्ये, त्यामुळे भविष्यात याचा खूप मोठा परिणाम होणार आहे. त्याकरता हा भारत बंद आमच्या हक्काचे, आमच्या न्याय मागण्यासाठी आज भारत बंदचे आव्हान केलेले आहे. मी शेषराव गणवीर, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा व्हाईस प्रेसिडेंट आणि पीपल पॅन्थरच्या विदर्भ सेक्रेटरी या नात्यानं राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने आणि पीपल पॅन्थरने या भारत बंदला समर्थन दिलेलं आहे. मी बाळू घरडे, रिपब्लिकन कार्यकर्ता, नुकताच माननीय सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाच्या विरोधात, निर्णयाच्या विरोधामध्ये हा निर्णय बदलावा या मागणीसाठी समस्त भारतभर आंदोलन होत आहे आणि भारत बंदचा कॉल आहे. आंबेडकरी कार्यकर्ता या नात्यानं या ऐतिहासिक उत्तर नागपूरमध्ये हा आंदोलन सुरू आहे आणि आम्हाला खात्री आहे की माननीय प्रधानमंत्री या देशाचे या कायद्याला अध्यादेशाच्या द्वारे निरस्त करतील अशी या मागणीच्या, या आंदोलनाच्या मागे आमची भूमिका आहे आणि लवकरच होईल अशी आशा आहे. मी सुदर्शन मूल. शिक्षणाकडे ज्यांनी आज जो SC ST OBC संघर्ष समितीने जो भारत बंद पुकारण्यात आलेला आहे त्याचे समर्थन करण्यासाठी आम्ही सर्व इथे जमले आहोत. सरकार विरोधी नारे निदर्शने करत आहोत. आमची मागणी अशी आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअर अट लावण्याचा जो कायदा केला आहे तो कायदा राज्यसभेत आणि लोकसभेत तो रद्द करण्याचा प्रस्ताव घेऊन अशी अधिसूचना शासनाने काढावी. तो आप देखते रहिए IBM TV9 न्यूज. हमारे चैनल को लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए, आइकॉन बेल बटन दबाना न भूलें. धन्यवाद, नमस्कार.